सकाळी उठल्यावर आपला चेहरा सुजलेला का दिसतो? नमस्कार, मी रुपाली लबडे. आपल्या श्री स्वामी समर्थ मेडिकलमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी उठल्यानंतर कधी आरशात पाहिले आणि वाटलंय का की आज चेहरा थोडासा जास्त सुजलेला किंवा कमी दिसतोय? विशेष करून डोळ्यांच्या खाली सूज दिसते किंवा गाल फुगल्यासारखे वाटतात. थोड्या वेळानंतर पुन्हा चेहरा नॉर्मल दिसायला लागतो. आज आपण यामागची काही सामान्य कारणं आणि कशामुळे होतं हे समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे रात्री जास्त मीठ टाकलेले पदार्थ खाणं. आपल्याला सवय असते रात्री लोणचं, पापड, नमकीन, चिप्स किंवा प्रोसेस केलेले जास्त फूड खाणं. प्रोसेस केलेल्या फूडमुळे शरीरात सोडियम जातं आणि ते जास्त काळ टिकून ठेवलं जातं. त्यामुळे सकाळी चेहरा खूप म्हणजे सुजलेला दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची झोप. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणं, रोज वेगवेगळ्या वेळेला झोपणं किंवा पुरेशी आणि चांगली झोप न येणं यामुळे सकाळी विशेषतः डोळ्यांच्या आसपास सूज जास्त जाणवू शकते. तिसरं कारण म्हणजे झोपण्याच्या पद्धती. रात्री झोपल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या डोळ्यांच्या आसपास फ्लुइड जमा होऊ शकते. जर सकाळी उठल्यानंतर थोड्या वेळाने ही सूज कमी होत असेल किंवा अनेकदा ती तात्पुरती सुद्धा असू शकते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर चेहरा सुजण्यासोबत तुम्हाला सतत शिंका येत असतील, नाक वाहत असेल, डोळ्यांना खाज येत असेल किंवा डोळ्यातून पाणी येत असेल तर त्यामागे ॲलर्जी हे सुद्धा संभाव्य कारण असू शकतं. बऱ्याच वेळा महिलांमध्ये आणखी एक कारण म्हणजे हार्मोनल चेंजेस. पिरियड्सच्या आसपास काही महिलांना ब्लोटिंग किंवा फ्लुइड रिटेन्शन जाणवू शकतं. त्यामुळे त्या काळात सुद्धा त्यांचा चेहरा सुजल्यासारखा वाटतो. पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या तुम्ही. प्रत्येक वेळी चेहरा सुजण्यामागे फक्त झोप किंवा जास्त मीठच कारणीभूत असतं असं काही नाहीये. जर चेहऱ्याची सूज सारखी होत असेल आणि खूप जास्त असेल किंवा बराच वेळ कमी होत नसेल तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करायचं नसतं. काही परिस्थितीमध्ये थायरॉइड, किडनी किंवा इतर आरोग्याच्या समस्यांचे सुद्धा संबंधित असू शकतं. त्यामुळे स्वतःहून कोणताही निष्कर्ष काढण्यापेक्षा वेळ घालवू नका आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर पुढच्या वेळी सकाळी चेहरा जर सुजलेला दिसला तर तुमच्या रात्रीच्या जेवणापासून झोपेपर्यंतच्या सवयी बदलणं खूप गरजेचं आहे. आणि तुमच्या मैत्रिणीला, बहिणीला किंवा घरातील एखाद्या महिलेला ही समस्या सारखी होत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. मी रुपाली लबडे. अशा सोप्या भाषेतील आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.